शासकीय कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। शासकीय कंत्राटदारांची जवळपास 85,000 कोटींची बिलं ही थकीत आहेत आणि याच थकीत बिलांचा मुद्दा कंत्राटदारांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडला। यावेळी लवकरात लवकर हा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याची ग्वाही राज ठाकरेंनी शासकीय कंत्राटदारांना दिली। आम्ही कामं केली आणि म्हणून सरकार निवडून आलं असून संकट मोचक संकटात सापडलेत, अशी प्रतिक्रिया इकडे कंत्राटदारांनी या भेटीनंतर दिली आहे। ते गुजराती कंत्राटदारांना पैसे मिळतात, मग मराठी कंत्राटदारांना पैसे का देत नाहीत, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे। पैसेच द्यायला नाहीयेत सरकारकडे। सरकार एकीकडे सांगतंय मोठमोठे विकास चालू आहे। विकास मागच्या वेळेस सरकार आमच्या सर्वांच्या पैशाच्या भरोश्यावर निवडून आलेलं आहे। आम्ही कामं केली म्हणून ते निवडणुकीला निवडून आले, नाही तर या सरकारची निवडून यायची लायकी नव्हती। वाद मराठी अमराठीचा वाद काय आला? गुजरात वरनं आलेले कंत्राटदार कोणाचे आहेत? हे कोणी पाठवलेले आहेत? जे दिल्लीवरनं नॉमिनेट होऊन कंत्राटदार येतात त्यांची पेमेंट्स होतात। जे महाराष्ट्रातला आमचा भूमिपुत्र इथे जी विकासाची कामं करतो, गावागावात जाऊन कामं करतो, त्यांचे पैसे नाही मिळत। मिसिंग लिंक वाल्याचे पैसे, मिसिंग लिंक पडली तरी पैसे मिळतात आणि आम्ही इथे चांगलं कामं करून आमचे पैसे मिळत नाहीत।